एकतर तू राहशील किंवा मी राहीन, उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर. जगात काही खरं नाही. एकीकडे रशियाची अण्वस्त्रांची धमकी, दुसरीकडे अमेरिकेचा युक्रेनला $8 अब्ज शस्त्र पुरवठा. छगन भुजबळांची प्रकृती बिघडल्याने बॉम्बे रुग्णालयात पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यातून करण्यात आलं एअरलिफ्ट. मी गोंधळलो आहे. राष्ट्रवादी खुर्द आणि बुद्रुक कोण? शिवसेना खुर्द आणि बुद्रुक कोण? संभाजीराजेंचं वक्तव्य चर्चेत. मिरजेत जमावाकडून हॉटेलवर हल्ला, तोडफोड, मारहाणीत 8 जण जखमी. व्यावसायिक स्पर्धेतून प्रकार. धनगर आरक्षण मागणीसाठी नगरमध्ये दोघा आंदोलकांची गोदावरी तुडी. बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला मारहाण पडली महागात. आरोपीला 3 महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा. काही तडजोडी मनापासून आवडत नसूनही कराव्या लागतात. आम्ही त्या केल्या. अजित पवार गटाबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान. मालवणमध्ये पेट्रोल ओतून महिलेला जाळले. पतीला कठोर शिक्षा व्हावी म्हणून महिलांची मागणी. राज्यसेवा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर. नागपूरची वैष्णवी बावस्कर मुलींमध्ये अव्वल. सुनील केदार यांना पर्याय कोण? भाजप काँग्रेस दोघांपुढेही उमेदवार देण्याचे आवाहन. शक्ती प्रदर्शनाचे मनसुबे पाण्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाल्याने भाजपची निराशा. कार्यकर्त्यांनी घोषणा देतात संतापले जयंत पाटील. म्हणाले असा पोरकटपणा करणार संतर. परवानगी नाकारूनही रोहित पवार यांनी केली पोलीस प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन. पाणी उपसा करणारे पंप बंद. आपत्कालीन विभागात दूरध्वनीलाही प्रतिसाद नाही. आमदार सुनील प्रभू यांची आयुक्ताकडे तक्रार. काँग्रेस आमदार सुलभा खोडके घड्याळ बांधण्याच्या तयारीत. महाराष्ट्रात यश मिळाल्यास देश जिंकल्याचा संदेश अमित शहा. अतिवृष्टी बाधित जोगेश्वरी वासियांनी नुकसान भरपाई द्या. जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. डॉक्टर अजित रांडे हे 7 ऑक्टोबर पर्यंत कुलगुरुपदी कायम. उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती. इमर्जन्सीतील काही दृश्यांना कात्री लावल्यास प्रदर्शनाला हिरवा कंदील. सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात भूमिका.